ज्वालामुखी बघायला आमची फार इच्छा होती. लहानपणी पुस्तकात वाचलेलं ज्वालामुखी बद्दल पाहायची फार इच्छा होती, म्हणून आम्ही खास इंडोनेशियाला आलेलो त्यासाठी. आणि आता समोर तुम्ही बघत असाल जिवंत ज्वालामुखी आहे. त्या दिशेने आपण आता चाललेलो आहोत. संध्याकाळ इथे लवकर सनसेट होतो. काळोख झाला तर आम्हाला रिटर्न यायला खूप त्रास होईल. पायवाट आहे म्हणून आम्ही लवकर चालले धावत. हे तुम्ही सर्व बाजूला बघत असाल, हे ज्वालामुखीमुळे तयार झालेलं आहे. त्याचा जो लावा निघतो, राख आहे, खूप सरळ चढण आहे. आम्ही तो पोल दिसतोय ना, तिथून स्टार्ट केलं होतं आणि आता इथे पोचलेत. आता ही स्टेप चढून ब्रह्मो वॉल्केनो बघणार. हे ज्वालामुखीमुळे झालेले, तुम्ही बघत असाल, हे सर्व लावारस पडून तयार झालेला हा डोंगर आहे. त्याच्यासमोरच हा एक डोंगर आहे. हा ॲक्टिव्ह नाही आहे, पण हा पण ज्वालामुखीमुळे तयार झालेला डोंगर आहे. आता आस्ते वास वाढत चाललेला आहे. फटाके फोडल्याच्या नंतर जो वास येतो तसा वास येतो इकडे या धुराचा. आणि आता पसरलेला आहे. हे दगडी पण राखीनी काळे झालेले आहेत, तुम्ही बघत असाल. तुम्ही आवाज ऐकत असाल, आहे ज्वालामुखीचा आवाज जो आतमध्ये ॲक्टिव्ह आहे. आणि आम्ही इथे उभे आहेत कडेला, कॉर्नरला. आणि इथे आत खाली आहे ज्वालामुखी जो पूर्ण धूर निघतोय. हे इकडे आपल्या गणेशजीचं मंदिर आहे, वॉल्केनोच्या बरोबर समोर. जे ॲडव्हेंचर होतं, ज्यासाठी आम्ही इतक्या लांब आलो, फायनली आम्ही त्या डेस्टिनेशनला पोहोचलो. आणि जे पाहायचं होतं ते पाहिल्यानंतर मन अगदी तृप्त झालं. जे पाहायची आमची इच्छा होती, लहानपणापासून पुस्तकामध्ये वाचलं होतं ज्वालामुखी, आज प्रत्यक्षामध्ये पाहिला. ज्वालामुखीमुळे आजूबाजूचा परिसर पण काय झालाय ते सुद्धा पाहू शकता तुम्ही. लावा रसाने बघा खाली कसं तयार झालेलं आहे संपूर्ण. त्याच्या खाली वाळवंटासारखं आहे आणि पूर्ण सल्फरची राख आहे सगळीकडे चारी दिशेला. दूध सुद्धा सल्फरचाच आहे. श्वास घ्यायला त्रास होतो म्हणून मास्क लावलेला आहे. बघा व्ह्यू जबरदस्त असा. कोणाकोणाला इथे यायला आवडेल त्यांनी नक्की कमेंट करा. चांगला एक्सपिरियन्स होता. काय बोलतो अमित? एक नंबर होता. आता आम्ही खाली उतरतोय आणि पुन्हा आम्ही बॅक टू डेस्टिनेशन चाललोय, कारण अंधार पडायला लागला. इथे अंधार थोडा लवकर होतो, त्यामुळे जाण्यातच परत फिरण्यामध्येच अर्थ आहे. त्यांना कुठे अर्थ नाही जास्त. अंधार पडला तर खूप लांब आहे, आम्हाला 1 तास चालायचं आहे. मजा
डोळ्यांनी बघण्याची मजा आहे ती व्हिडिओमध्ये नाही. खरी गोष्ट आहे. आणि खरंच हा लाईफचा एक चांगला एक्सपिरियन्स होता. Experience आहे. ऍडव्हेंचर होतं, एक नंबर होतं. आम्हाला एवढी भूक लागलेली तरी सुद्धा आम्ही त्याची काही काळजी न घेता आम्ही तिकडून डोंगर उतरून धावत आले आणि पुन्हा चढले आणि आता आम्ही बॅक टू कायले. ऍडव्हेंचर रायडर हे ज्वालामुखीचे जो लावा निघतो त्याच्यापासून तयार झालेले दगड आहेत, एकदम हलके आहेत आणि हे सगळे पसरलेत सगळीकडे. तुम्ही पायाने पण मारू शकता, तेवढे हलके आहेत हे सर्व ज्वालामुखीचे दगडी आहेत. ज्वालामुखी जो लाल लावा निघतो ते सुकून हे दगड झालेले आहेत तयार. समोर जो दिसतोय तो ज्वालामुखीच आहे, ऍक्टिव्ह ज्वालामुखी. तो पाहायला आम्ही आता गेलेलो. इथून डोंगरातून पाऊलवाट होती, नॅरो एकदम. ती आम्ही पार करून तो पाय पीठ करत आम्ही तिथपर्यंत गेलो आणि तो डोंगर चढून पुन्हा तिकडच्या पायऱ्या चढून आम्ही फायनली तिकडे पोहोचलो. जवळपास 1 तास लागला आम्हाला आणि 1 तास यायला लागला. ॲडव्हेंचरस होतं, एक नंबर होतं. पण आयुष्यामधल्या काही इच्छा होत्या, त्यातली ही एक इच्छा होती ज्वालामुखी पाहण्याची, ती आज पूर्ण झाली.